Praise the Lord. हालेलुया. How are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Say blessed. बोला आशीर्वादित. You know, Holy Spirit said, tell them to say great, I'm great. आणि पवित्र आत्माने मला सांगितलं लोकांना सांगा की मी महान आहे. Praise the Lord. हालेलुया. Put a smiling face and say, yeah, I'm happy. आणि एक हसणारा चेहरा ठेवा आणि बोला मी आनंदित आहे. Amen. आमेन. Don't let fear enter. आणि भीती येऊ देऊ नका. Don't let worries enter. चिंता येऊ देऊ नका. It's all very destructive. आणि हे सर्व विनाशकारक आहे. These are the times you need to take care of your soul. आणि ही अशी वेळ आहे जिथे आपण आपल्या जीवाची काळजी घेतली What you पाहिजे. take in, जे आपण आत घेत आहे what त्याविषयी, you see, what you hear, जे तुम्ही बघत आहे, जे तुम्ही what you ऐकत think, आहात, what you speak. जे तुम्ही विचार करत आहे, जे तुम्ही बोलत आहात. This is the totality of your soul. आणि ही तुमची जीवाची संपूर्णता आहे. And as your soul prospers, you're going to prosper. आणि जसं तुमच्या जीव उन्नती करणार आहे तुम्ही उन्नती करणार आहे. Amen. This Amen. is very, very important आणि ही खूप खूप महत्त्वाची आहे. during these times. आणि ह्या वेळेमध्ये Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for who you are. पिता आम्ही त्याला धन्यवाद देतो की तुम्ही कोण आहे म्हणून. The revelation of who God is a great blessing for us. आणि देव कोण आहे ह्या गोष्टीचे प्रकटीकरण आमच्यासाठी महान गोष्टी आहे. Because the greater the revelation that we have about who you are, we have a good and the best relationship with you. आणि जितकं महान प्रकटीकरण आम्हाला तुझ्याविषयी की तू किती थोर व महान आहे तितकंच अधिक उत्तम आमच्या नातेसंबंध तुझ्या बरोबर होणार. Thank you, Father. धन्यवाद पिता. We are your children. आम्ही तुझे लेकरे आहेत. And Christ has given us authority. आणि ख्रिस्ताने आम्हाला अधिकार दिलेली आहे. Based on that authority, आणि त्या अधिकाराच्या आधारे we declare आम्ही घोषणा करतो this day belongs to God. की हा दिवस देवाचा आहे. In Jesus' name, येशूच्या नावात say amen. बोला आमेन. This day God's work shall be done. हा दिवस देवाचं काम होणार. In Jesus' name, येशूच्या say नावात amen. बोला आमेन. I bless this day, Father, आणि ह्या दिवसाला मी आशीर्वादित करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. I do not permit the devil to work. आणि मी शैतानाला काम करायची परवानगी देत In नाही. Jesus' name, येशूच्या नावात. amen. आमेन. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. Okay. You know, in Pimpri, I'm teaching about godliness, which is very important. आणि पिंपरीमध्ये मी सुभक्तीपणाविषयी शिकवण देत होता जो खूप महत्त्वाची You आहे. hear that message. तुम्ही ते संदेश ऐका. Physical exercise profits little. शारीरिक कसरत थोडा फायदेशीर What do आहे. we do in the flesh? जे काय तुम्ही देहामध्ये करत आहे Applies to the flesh. फक्त देहासाठी लागू होतो Applies to the physical. आणि शारीरिकसाठी लागू होतो. 1/3 of your life. आणि 1/3 तुमचे जे जीवन आहे But त्याच्यासाठी. 2/3 you're starving. पण 2/3 तुमच्या भूकमार होतो. Those Christians who neglect the word of God, आणि ते ख्रिस्ती जे देवाच्या वचनाचं दुर्लक्ष करत who आहे, don't come to church, जे मंडळीत येत नाही, you know, two things they will have: 2 गोष्टी त्यांना मिळेल. fear, भीती conviction. आणि जाणीवता. And secondly, आणि दुसरं आहे they are starving 2/3 of their being. आणि त्यांच्या जीवाच्या 2/3 भागांची ते भूकमार करत आहे. See, we are spirit, soul, and body. आपण आत्मा, जीव व शरीर आहे. Natural things that you do नैसर्गिक गोष्टी जे तुम्ही करत आहात can minister to 1/3 of your being. ते तुमच्या जीवाच्या 1/3 भागाला मदत करू That is शकतो. your body. आणि तो आहे तुमच्या शरीर. But you have a spirit and soul. पण तुमच्या आत्मा आहे आणि जीव देखील आहे. Though the soul is the part of your spirit, जरी जीव तुमच्या आत्माचा भाग आहे the core part, the main आणि part, मुख्य भाग, मुख्य केंद्र, you are starving it. तुम्ही त्याची भूकमार करत आहात. Amen. आमेन. In the 1/3 you can be the best, आणि 1/3 मध्ये तुम्ही सर्वात उत्तम but असेल. that's not all that you are. पण ते सर्व नाही जे की तुम्ही आहे. It cannot help you आणि ही गोष्टी तुमची to live मदत a करू blessed शकत and a good नाही. life. एक आशीर्वादित व चांगलं जीवन जगायला. Amen. आमेन. Have we not seen in the world आणि तुम्ही जगात पाहिले नाही का people have done the best in their physical, लोकांनी आपल्या शरीरासाठी उत्तम केले आहे yet they have died? तरी ते मरण पावले आहे. We are hearing so much आपण किती काय बातमी in ऐकतो. these times of this pandemic, आणि ह्या महामारीच्या वेळेमध्ये which has exposed many things. आणि ज्यांनी अधिक गोष्टींच्या उघडकीस केला आहे. Exposed many things. अनेक गोष्टी उघडकीस झाली And आहे. I'm praying daily आणि मी रोज प्रार्थना करतो that God may expose many things. की
प्रभूने अनेक गोष्टींच्या उघडकीस There केला are पाहिजे frauds and many things happening. आणि जे फसवणुकी होत आहे, खोटा Must be होत आहे, exposed. ते उघडकीस झाले पाहिजे. God will expose this. आणि देव ह्या गोष्टींना उघडा Because करणार this is आहे, God's time. कारण ही देवाची वेळ आहे. Amen. आमेन. This is not going to continue forever. आणि ही युगानुयुगसाठी चालू राहणार नाही. The body of Christ is becoming mature. आणि ख्रिस्ताचे शरीर प्रौढ होत आहे. You are the body of Christ. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात. Amen. आमेन. God is not going to wait for more years. प्रभू आता अधिक वर्षासाठी वाट पाहणार He नाही. has a timeline fixed. आणि त्याच्याकडे एक वेळ आहे जो त्यांनी नेमून And ठेवला he आहे. expects the body of Christ to mature. आणि प्रभू अपेक्षा करत आहे की ख्रिस्ताची शरीराने आता प्रौढ झाली पाहिजे. Amen. आमेन. That's the teaching I gave. You can hear that message. Okay. आणि तो शिकवण मी दिला आहे, तुम्ही ते Now, संदेश ऐकू today शकता. I want to speak to you. आज मला तुमच्याशी बोलायचं We आहे. must know two important things. आपल्याला दोन महत्त्वाची गोष्टी समजले पाहिजे Everyone must know. आणि प्रत्येक लोकांना समजले Two पाहिजे. very important things दोन खूप महत्त्वाची गोष्टी to go to heaven स्वर्गात and जाण्यासाठी to live a blessed life. आणि एक आशीर्वादित जीवन जगण्यासाठी. First is प्रथम आहे born again. आपला नवीन जन्म झाली And पाहिजे. second is आणि दुसरं आहे salvation. तारण. These two things you must know. आणि हे दोन गोष्टी तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे. Now, many people have confused and they have thought that born again and salvation are the same. आणि अनेक लोक गोंधळात पडलेले आहेत. त्यांना वाटत आहे की नवीन जीवन व तारण जे आहे दोन्ही सारखीच गोष्टी No. आहेत. नाही, They are related to one another, but they are not the same. ते एकमेकांबरोबर जुडले आहे पण ते सारखं नाही. The sequence is आणि क्रमांक अशी आहे, first born again, प्रथम नवीन जन्म and that's a must. आणि ती एक अगत्य आहे. Then the Lord say, आणि प्रभू म्हटले नाही का, he spoke to a great religious teacher of his time आणि त्याच्या काळामध्ये खूप महान धार्मिक जो शिक्षक होता त्याच्याशी येशू बोलला named Nicodemus. आणि त्याचं नाव होता निकोदिमा. He was the teacher of the Old Testament. आणि तो जुना कराराचा शिक्षक होता He used to teach the word of God. आणि तो देवाच्या वचनाच्या शिकवण देत होता. He was a ruler आणि तो एक of the Jews, आणि यहुदींचा तो अधिपती होता very religious. आणि खूपच धार्मिक होता He had a position of honor आणि त्याला मानाचा एक पद होता and authority. आणि अधिकार होता He was त्याच्याकडे. an honest person, आणि तो खूपच इमानदार व्यक्ती Good होता, person. चांगला व्यक्ती होता an old man, आणि एक वृद्ध मनुष्य होता about 60 or 70 years old आणि maybe. 60 किंवा 70 वर्षाच्या अधिक असेल तो. Yet the Lord is telling him, तरी प्रभू निकोदिमाला बोलत आहे he's not telling a drunkard, आणि एक दारुडाला प्रभू बोलत नाही he's telling him आणि प्रभू निकोदिमाला बोलत आहे who had all the backing of religion, ज्याच्याकडे धर्माचा सर्व पाठिंबा होता being a teacher of the law. आणि नियमशास्त्राचा शिक्षक असून Instead of Jesus considering all those religion आणि येशू सर्व धर्माला विचारात घेण्याच्या ऐवजी that he has, जो त्याच्याकडे होता disregarding all that, आणि त्या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून not even bring that into picture, आणि त्या गोष्टीला दृश्यात देखील येशूने आणले not नाही even speaking about that, आणि त्या गोष्टीविषयी येशूने बोलत the देखील Lord नाही. says, प्रभू बोलतो you must be born again. तुझ्या नवीन जन्म झालंच this. पाहिजे. आणि ह्या गोष्टीकडे बघा Having all the qualification, आणि सर्व त्याची गुण जाणून even the good and honest आणि तो चांगला होता, प्रामाणिक and होता religious qualification. आणि त्याच्याकडे एक धार्मिक पद होता He was not a bad man, आणि तो काय वाईट he व्यक्ती was a न very good man. आणि तो खूपच चांगला मनुष्य होता. And the Lord disregards all that आणि प्रभू त्या सर्व गोष्टीला महत्त्व देत नाही and says, आणि बोलतो Nicodemus, निकोदिमा you must be born again. तुझ्या नवीन जन्म झालंच पाहिजे, Otherwise you cannot go to heaven. नाहीतर तू स्वर्गात जाऊ शकत नाही. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा With all the best qualification, आणि सर्व चांगलं पदवी असून being a good man, आणि एक चांगला मनुष्य असून that too aged, आणि तो देखील तो वृद्ध होता. yet the Lord is saying, तरी प्रभू बोलत आहे you must be born की again. तुझ्या नवीन जन्म झालं He पाहिजे. was really shocked. आणि त्याला खूपच आश्चर्य वाटलं. Amen. आमेन. The Lord did not see how good he was, आणि प्रभूने हे पाहिले नाही की तो किती चांगला मनुष्य how आहे, righteous he was, की किती नीतिमान तो आहे what are his qualifications. आणि त्याची पदवी किंवा गुण काय आहे. That shows very clearly आणि हे स्पष्टपणाने दाखवत आहे with a natural life नैसर्गिक जीवनाने you can be the best of the best, आणि तुम्ही उत्तमापेक्षा उत्तम असू शकत आहे, but yet you will miss heaven.
तरी तुम्ही स्वर्गाला चुकवू शकत Hello? आहे, गमवू Are you शकत आहे. understanding? तुम्हाला हे कळत आहे का? Going to heaven is not becoming the best. आणि स्वर्गात जाणे अधिक उत्तम होत नाही. No. नाही. This is really shocking. आणि ही खूपच आश्चर्यजनक गोष्टी आहे. Going to heaven is not based on how good you are. आणि स्वर्गात जाणे ह्या गोष्टीवर आधारित नाही की तुम्ही किती चांगलं किंवा उत्तम आहे, How many people you helped, आणि किती लोकांची तुम्ही मदत केली, how much you know the word of God. आणि किती तुम्हाला देवाचे वचन माहिती आहे. It has got nothing to do with it. आणि ह्या गोष्टीला स्वर्गाबरोबर काय घेणे देणे नाही. So don't waste your time to become good, म्हणून वेळ घालवू नका चांगलं to be बनण्यासाठी, accepted by God, जेणेकरून देवाने तुमचा स्वीकार केला or पाहिजे. think of going to heaven. किंवा तुम्ही विचार करत आहे की चांगलं होऊन मी स्वर्गात जाणार Why? Why? Let का? me tell you मी why. तुम्हाला सांगतो का. We are human beings आम्ही मनुष्य जाती आहे and we have human life. आणि आपल्याकडे मानवी जीवन आहे. To go to heaven, स्वर्गात जाण्यासाठी, you must have God's life. स्वर्गात जाण्यासाठी तुमच्याकडे देवाचे जीवन असले पाहिजे. Amen. आमेन. Hello, are you seeing this? आणि तुम्ही हे गोष्टी पाहिले का? Even with the best human life, you can go to hell. आणि सर्वात मानवी उत्तम जीवन असूनही तुम्ही नरकात जाऊ So the शकतो. Lord is not criticizing म्हणून प्रभू काय त्यांची निंदा or करत नाही uncovering the sins of the people. किंवा लोकांच्या पापांना उलगडीच करत नाही. No. नाही. It doesn't matter. आणि प्रभूला ह्या गोष्टीला Whether you're good विषय or काय bad. हरकत नाही की तुम्ही चांगला आहात किंवा वाईट आहात. It has got nothing to do with it. आणि ह्या स्वर्गाच्या ह्या गोष्टी बरोबर काय घेणे देणे नाही. Religion tells you धर्म तुम्हाला सांगतो to go to heaven you must be good. की स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही चांगलं असले पाहिजे. If you're bad, you go to hell. जर तुम्ही वाईट आहात तर तुम्ही नरकात जाणार. But God is not saying that. पण प्रभू असं काहीच I बोलत know नाही. many people teach like that. आणि मला माहिती आहे अनेक लोक असं शिकवण देत They look आहेत at your sin. आणि ते तुमच्या पापांकडे बघतात. Change your ways. तुमचा मार्ग बदला Stop smoking. आणि धूम्रपान करायचं Stop बंद करा, drinking. दारू प्यायचं बंद Stop करा doing this. आणि हे करायचं बंद करा. What do you mean to say? आणि त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ If they become good, they'll go to heaven. की जर ते चांगले झाले तर ते स्वर्गात जाणार. Hello? Think about it. आणि ह्या गोष्टीविषयी विचार Do करा. you think when you become good, you'll go to heaven? तुम्हाला वाटतं की जेव्हा तुम्ही चांगलं होणार तुम्ही स्वर्गात जाणार? No. नाही. Why? का? That which is born of the flesh is flesh. कारण जो देहापासून जन्मला आहे तो देहाचा आहे. Amen. आमेन. If you are born with a human life जर तुमचा जन्म एक मानवी जीवनाने from झाला, our Father, आपल्या पितापासून we have human life. आपल्याकडे मानवी जीवन आहे. Even the best of human life cannot take you to heaven. आणि सर्वात उत्तम मानवी जीवन जगूनही आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. Hello? You know, many are confused by this. अनेक लोक ह्या गोष्टीने गोंधळात पडले That's आहेत. why be careful what you're hearing. म्हणून खूप जपा की तुम्ही काय ऐकत आहात. It's not the best life that takes you to heaven. आणि हे सर्वात उत्तम जीवन नाही जे तुम्हाला स्वर्गात घेऊन जाते. Even Christians are carried away आणि ख्रिस्ती लोक देखील वाहून by जातात this kind of teaching. अशा प्रकारच्या शिकवणाने. That's why they criticize म्हणून ते निंदा someone करतात. who sins. जो पाप करतो त्याची ते निंदा करतात. It is not because they are bad they're going to hell. आणि ते वाईट आहे म्हणून ते नरकात जात आहे असं नाही. Since all are bad. आणि सर्व लोक वाईट आहे म्हणून. Romans 3:23 says all have sinned. आणि रोमकरास 3:23 म्हणत आहे सर्वांनी पाप केले It's आहे. not that question you did 2 sins, he did 10 sins. आणि हे प्रश्न नाही की त्यांनी 2 पाप केले आणि तिसऱ्या व्यक्तीने 10 पाप Sin केले. is sin. पाप तर पापच And आहे. it disqualifies you. आणि पाप तुम्हाला अपात्र It करतो, separates you. तुम्हाला वेगळा करतो. Your spirit, the real man, the inner man is dead. आणि तुमचा जो आत्मा आहे, जो आतला मनुष्य आहे तो मरण पावला आहे. And you cannot go to heaven. आणि तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. What takes us to heaven? आणि कुठल्या गोष्टी आपल्याला स्वर्गात That's the घेऊन. most important question. आणि ही खूप महत्वाची प्रश्न आहे. The religion will tell you, धर्म तुम्हाला सांगेल don't drink, पिऊ नका, don't smoke, धूम्रपान don't do करू, this, हे करू don't do नका, that. ते करू नका, give alms to the poor. आणि गरीब लोकांना दान धर्म करा. You do tapasya, you do this, that, sacrifice yourself, beat yourself. आणि स्वतः बलिदान करा, तपस्या करा, स्वतःला मारा. This all in the natural. आणि हे सर्व नैसर्गिक मध्ये आहे. It is not those who only have natural life or human life are going to heaven. आणि फक्त ज्यांच्याकडे मानवी जीवन आहे, नैसर्गिक जीवन आहे, शारीरिक जीवन आहे ते स्वर्गात जात नाही. Who is going to heaven? आणि कोण स्वर्गात जात आहे?
Those who have the life of God. ज्यांच्यामध्ये देवाचे जीवन आहे. Amen. Amen. You need to have the life of God to go to heaven. तुम्हाला देवाचे जीवन पाहिजे स्वर्गात जाण्यासाठी. That's why when Jesus looked at Nicodemus, म्हणून जेव्हा येशूने निकोदेमाकडे पाहिले, a great teacher जो महान शिक्षक होता of the law, नियमशास्त्राचा, knowing the scriptures well, आणि त्याला शास्त्र चांगल्या रीतीने माहिती होता, having the best qualification, आणि त्याच्याकडे खूप उत्तम पदवी होता, the honest man, आणि सर्वात इमानदार व्यक्ती, good man, चांगला व्यक्ती, aged man, आणि वडीलधारी व्यक्ती, yet the Lord disregarded all that quality. तरी प्रभूने ह्या सर्व गुणांचा नाकार केला. And the Lord is telling him, आणि प्रभू त्याला बोलत आहे Nicodemus, की निकोदिमा, you must be born again की तुझ्या नवीन जन्म झालंच to पाहिजे go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी. What did Jesus tell him? आणि येशूने त्याला काय सांगितले? That he was shocked. की त्याला आश्चर्य Even वाटले, he didn't understand. आणि त्याला कळलं देखील With नाही. all the knowledge of the law, आणि नियमशास्त्राचे सर्व ज्ञान with असून all the best qualities, आणि सर्व उत्तम गुण असून he didn't understand त्याला समजलंच नाही what Jesus said. जो येशूने सांगितले. That's why he told Jesus, how can I be reborn? आणि त्यांनी येशूने सांगितले, माझा परत जन्म कसं होऊ शकतो, Can I go to mother's womb and come back again? आणि माझ्या आईच्या उदरात जाऊन मी परत येऊ शकतो का? The natural life will never understand spiritual things. आणि नैसर्गिक जे जीवन आहे आत्मिक गोष्टींना कधीच समजू शकत नाही. This is a question and this answer is so important for us आणि हा एक प्रश्न आहे, आणि ह्याचे उत्तर आपल्यासाठी खूप that if the महत्त्वाचे आहे. world doesn't know this, आणि जगाला हे माहिती नाही, even their best doing will take them to hell. आणि त्यांच्या सर्वात उत्तम पुण्य काम देखील त्यांना नरकातच घेऊन जाणार. Amen. Amen. Hello. Don't say, oh इतना अच्छा आदमी, बहुत अच्छा आदमी, वो स्वर्ग है. अच्छा आदमी लोग स्वर्ग नहीं जाता है. In the Bible, robber went to heaven. आणि शास्त्रामध्ये जो चोर होता तो स्वर्गात गेला. It has got nothing to do with good and bad. आणि त्यांना वाईटा बरोबर आणि चांगल्या बरोबर काय घेणे देणे नाही. Human life is a fallen life. आणि मानवी जीवन एक पतन पावलेलं जीवन It is आहे, fallen in sin, आणि तो पापात पडला आहे, and your spirit is dead, आणि तुमच्या आत्मा मृत आहे, separate from God. देवापासून वेगळा आहे. Now what God wants is, आता देवाला काय पाहिजे? you must have the life of God तुमच्यामध्ये देवाचे जीवन असले पाहिजे, in you. तुमच्यामध्ये. Amen. आमेन. That separates everything from human and divine. आणि ही जी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीला मानवीपासून देवीपासून वेगळा करतो. Amen. आमेन. That's why it says the godliness prophets, you are godly. आणि म्हणून सांगितलंय की सुभक्तीपणा फायदेशीर आहे. Godliness तुम्ही means- दैवी आहे. सुभक्तीपणा म्हणजे Godly life, दैवी जीवन, the life of God in you, देवाचं जीवन जो तुमच्यात आहे, which separates from human life. जो तुम्हाला मानवी जीवनापासून वेगळा Even the करतो. best human life cannot go to heaven. आणि सर्वात उत्तम मानवी जीवन देखील स्वर्गात जाऊ शकत नाही. But the worst human life, पण सर्वात वाईट मानवी जीवन, when they believe in Jesus, जेव्हा ते ईश्वर विश्वास धरत they आहे, will have heaven life, त्यांना स्वर्गाचं जीवन God मिळेल, life, देवाचं जीवन मिळेल, because of which they become the sons of God and they will go to heaven. ज्याच्यामुळे ते देवाचे पुत्र होणार आणि ते स्वर्गात जाणार. Amen. आमेन. The question is not whether our human life is good or bad. आणि प्रश्न ही नाही की आपलं मानवी जीवन चांगलं आहे किंवा वाईट आहे, That is not the question at all. आणि हे प्रश्न मुळीच नाही. Amen. आमेन. To be born again is to be born new. नवीन जन्म म्हणजे तुमच्या नवीन रित्या जन्म झाली To पाहिजे. be born again means to be born of God. आणि नवीन जन्म घेणे म्हणजे देवापासून तुमचा जन्म झाली So पाहिजे. you see two categories. म्हणून इथे तुम्ही दोन गट पाहत आहे. One is divine, एक आहे दैवी one is human. आणि एक आहे मानवी. Hello? Are you seeing this? आणि तुम्ही हे फरक पाहिले का? You are of the divine. आणि तुम्ही ईश्वरी आहात, Those दैवी. who have believed in Jesus, ज्यांनी ईश्वर विश्वास केला आहे, he that had Jesus ज्याच्याकडे येशू आहे, as the life of God, the Bible त्याच्यामध्ये says. देवाचं जीवन आहे असं शास्त्र म्हणत आहे. So your category is you're divine. म्हणून तुमच्या गट किंवा श्रेणी आहे की तुम्ही दैवी आहात, ईश्वरी आहात. Amen. आमेन. And those who are not going to heaven, आणि जे स्वर्गात जात नाही, even in their best life, त्यांच्या उत्तम जीवनामध्ये देखील they are just humans having natural human life. ते फक्त मानवी आहे, त्यांच्याकडे मानवी नैसर्गिक जीवनच आहे. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का?
Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले your preaching will change. आणि तुमचे जे शिकवण आहे ते बदलून You जाणार will not look at the external. आणि तुम्ही त्यांच्या बाह्य रूपाकडे बघणार नाही. ऐसा मत करो, वैसा मत करो, ये मत करो, वो ड्रेस पहनो, ये मत पहनो. वो मायने नहीं रखता है. तुम बेस्ट भी रहा, गरीब जैसा है, भिखारी जैसा पहन के आया, हाँ, दान दक्षिणा दिया, सबको मदद किया, सिगरेट नहीं पिया, बीड़ी नहीं पिया, तंबाकू नहीं खाया, तुम्हारा वाइफ हस्बैंड के साथ झगड़ा नहीं किया, फिर भी तुम स्वर्ग नहीं जा सकता. हेलो, आई नो सम पीपल विल बी शॉक्ड बाय काय दिस. लोकांना हे गोष्टी ऐकून आश्चर्य वाटेल. You know, many people are shocked when I give some messages. आणि काय लोकांना खूप आश्चर्य वाटतो जेव्हा मी संदेश देतो. But this is the truth. पण ही खरी गोष्टी आहे. You know, that now old kind of revelation is enough. आता जुना प्रकारची जी प्रकटीकरण होती ती पुरेसा झाली. We have to enter into the new. आपण नवीन मध्ये प्रवेश केलो पाहिजे. Amen. Amen. God has new ways, new plans. आणि देवाकडे नवीन मार्ग आहे, नवीन योजना आहे. We have entered into the new आम्ही नवीन मध्ये प्रवेश केला आहे. from the year 2020. आणि 20 वर्षापासून. I won't tell you how many years, but I'll tell you this beginning. आणि मी तुम्हाला सांगणार नाही किती वर्ष, पण आता सुरुवात झाली आहे. We have entered the new time of God in the 2020s. आणि 2020 पासून आपण देवाच्या नवीन काळामध्ये प्रवेश केला Since आहे. many Christians don't know, आणि अनेक ख्रिस्तींना माहिती they नाही are म्हणून preaching the old, ते जुनाचा प्रचार करत आहे, which is not for now. जो आतासाठी नाही. If you're not living with the new revelation, जर तुम्ही नवीन प्रकटीकरण मध्ये जगत you will नाही, not benefit. तुम्हाला काय फायदा होणार नाही. Don't hear the old revelation now. जुना प्रकटीकरण आता ऐकू नका. कुछ फायदा नहीं होने वाला, उसके मुताबिक होने वाला भी नहीं, और एंजल्स लोग भी उसके मुताबिक काम भी नहीं करेगा. You know, we have ministering angels, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सेवा करणारे देवदूत and आहेत. in this age the angels will be put to work. आणि ह्या युगामध्ये देवदूतांना आम्ही कामावर लावणार We आहे. need the ministry of angels more than before, आणि आधीपेक्षा आता आपल्याला देवदूतांची सेवाची अधिक गरज आहे. because even the devil knows his time is short, कारण शैतानाला देखील माहिती आहे की त्याच्या जो वेळ आहे थोडा आहे, कमी आहे. and I have much revelation on angels, आणि मला देवदूतांवर खूप प्रकटीकरण but I आहे. will not reveal everything at one time. पण एका वेळेमध्येच मी सर्व गोष्टी As तुम्हाला you देणार keep नाही. coming, I'll teach you. जसं तुम्ही येत राहणार मी तुम्हाला शिकवण So देणार. okay, did you understand till here? आणि इथपर्यंत तुम्हाला समजले का? So the sequence is, म्हणून क्रमांक कशी आहे? first you must be born again, प्रथम तुमच्या नवीन जन्म झाली पाहिजे. and the second is आणि दुसरा आहे salvation. तारण. Salvation is very different. आणि तारण खूप वेगळं आहे. Salvation is a benefit for those who are born again. आणि तारण एक फायदा आहे त्या लोकांसाठी ज्यांच्या नवीन जन्म झालेली See, आहे. don't think those who are born again उनका नुकसान है. No, आणि असं विचार करू नका ज्यांच्या नवीन जन्म झाले आहे त्यांच्या नुकसान झाली आहे. no. नाही. Salvation means those who inherit, who are the inheritance, आणि तारण म्हणजे जे वारिस आहे, who are the वतनदार, heirs जे वारिस आहे, heirs of salvation, they are called आणि born ते again. तारणाचे वारिस आहे असं म्हटले आहे. So the benefit begins म्हणून फायदा सुरू होतो the moment you become born again. ज्या क्षणी तुमच्या नवीन जन्म होतो तेव्हा तुमचा फायदा सुरू होतो. Amen. आमेन. Now what happened is many Christians, आणि आता काय होतं, after they are saved, अनेक ख्रिस्ती त्यांच्या नवीन जन्म They are born झाल्यानंतर again. त्यांच्या नवीन जन्म they झाल्यानंतर are still living in the born again. ते तरीही नवीन जन्मामध्येच राहत आहे, जगत हर आहे. टाइम बोलता आता प्रभु मुझे क्षमा करो, मैं पापी हूँ प्रभु. अरे तुम born again हो गया है, वापस born again हो रहा है क्या? You know, Christians are living just immature lives. ख्रिस्ती लोक अप्रौढ जीवन जगत आहे. They are carried by the whatever is being preached. आणि जे पण प्रचार केले गेले आहेत त्याच्याने ते वाहून जातात. Leave those basic elements now. आणि ते जे मूलभूत गोष्टी आहेत त्याला आता सोडून If द्या. you are born again, जर तुमच्या नवीन जन्म you are झाले, a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. Let me show you. आणि Then तुम्हाला you'll believe. दाखवतो. Let me show you that when you're born again, you're born of God. आणि तुम्हाला दाखवतो की जेव्हा तुमच्या नवीन जन्म होतो तुमच्या देवापासून जन्म होतो. John 1:12 says, आणि योहान 1:12 म्हणत आहे, as many as received Jesus, आणि जितकं लोकांनी येशूचा स्वीकार केला, say received,
आणि स्वीकार केला. Believing is receiving. आणि विश्वास करणे म्हणजे स्वीकार करणे आहे. Means when you believe, He enters. म्हणजे जेव्हा तुम्ही विश्वास करतो तेव्हा येशू The प्रवेश Spirit करतो. of God brings God in you. म्हणून देव तुमच्यामध्ये देव घेऊन येतो. So you have the life of God. म्हणून तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे. As many as received आणि Jesus, जितकं लोकांनी येशूचा स्वीकार to केला them, त्यांच्यासाठी, only to them, फक्त त्यांच्यासाठी God gave them the authority देवाने त्यांना अधिकार दिले to become children of God. देवाच्या लेकरू होण्यासाठी. Who are born, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. This birth of God is not, we are not born of the blood, आणि आमचा जो जन्म आहे रक्तापासून झालेली nor नाही of the will of the flesh, आणि देहाची इच्छेने झालेली nor नाही of the will of man. आणि मनुष्याची इच्छाने झालेली ये नाही. natural birth नहीं है. But look at this, what it says. पण पुढे काय म्हटले But आहे? you're born of God. पण तुमचा जन्म देवापासून झालेली आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Not by the blood, human blood, the will of the flesh, the will of man. Nay. मनुष्याच्या रक्ताने नाही, मनुष्याच्या इच्छाने नाही. This is not natural आणि birth. ही नैसर्गिक जन्म नाही, This is spiritual birth. ही आत्मिक जन्म आहे. Amen. आमेन. See, we are first born of man, आणि प्रथम आपला जो जन्म आहे देहातून होतो, मनुष्याद्वारे होतो, of a human father. आपल्या मानवी पिताद्वारे. So we are called the son of man. म्हणून आपल्याला मनुष्याचे पुत्र असं म्हटले गेले आहे. But that is not enough to go पण to heaven. ही गोष्टी पुरेसा नाही स्वर्गात जाण्यासाठी. We must be born again. आपला नवीन जन्म झालंच पाहिजे. Amen. आमेन. ये पहला बर्थ जो नेचुरल बर्थ है वो काफी नहीं है स्वर्ग जाने के लिए. वो जीवन में तुम बेस्ट से बेस्ट करो. You know, Christians, many Christians, अनेक ख्रिस्ती after they become born again, त्यांच्या नवीन जन्म झाल्यानंतर it is good that the result is doing good. Okay. आणि परिणाम असा होतो की आपल्यामध्ये सुधार येतो. Because you have a new nature. कारण तुमच्यामध्ये आता नवीन The स्वभाव आहे. life of God in you has the nature of God in you. आणि देवाचा जीवन म्हणजे देवाचा स्वभाव तुमच्यात येतो. And they try to do good, आणि ते चांगलं करायचा प्रयत्न करतात to be accepted, जेणेकरून त्यांची स्वीकृती झाली पाहिजे, to be saved. तारण होण्यासाठी. That's not the reason you're doing all this. आणि ह्या कारणासाठी तुम्ही हे सर्व चांगल्या That's गोष्टी the करा. result of the new nature. आणि तो नवीन स्वभावाचा परिणाम आहे. प्रभु तुम्हारे में आया है, इसके तुम प्रभु जैसा रहता है, गॉडली बिहेव करता है. That is natural. आणि तो नैसर्गिक आहे. But you're trying to rob glory. पण तुम्ही ते गौरव चोरी करण्याचा मैं प्रयत्न ऐसा करता. करता हूं, इसके लिए प्रभु तो आशीर्वाद कर. अरे तुम तो ऐसा करेगा ही, तुम्हारा नेचर ही प्रभु का है. Isn't it? होय ना. But people do business everywhere, business. पण लोक सर्वत्र व्यापारच करत आहे. Don't try to buy favor by your doing. आणि तुमच्या कामामुळे तुम्ही अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. It is the result of the new nature. आणि तो नवीन स्वभावाचा एक परिणाम आहे. If you're coming to church, जर तुम्ही मंडळीत येत if you're doing some work in the church जर तुम्ही मंडळीमध्ये काय काम करत आहात and you use the work to get blessing from God, आणि तुम्ही ह्या कामाचा उपयोग करत आहे देवापासून काय आशीर्वाद प्राप्त करायला, in your heart it is, you may not tell, आणि तुमच्या हृदयात असेल पण तुम्ही बोलणार नाही. मैं अच्छा काम कर रहा हूँ, ये सब साफ देव करता हूँ क्योंकि प्रभु देखता है ना, आशीर्वाद करेगा. ऐसा नहीं है. It's the result of the new nature. आणि हा नवीन स्वभावाचा एक परिणाम आहे. Amen. आमेन. It's the nature of God. आणि हा देवाचा स्वभाव आहे. Didn't Jesus say, I came to minister, आणि येशू सांगितले नाही का मी सेवा करण्यासाठी आलो आहे, not to be ministered. सेवा करून घेण्यासाठी So नाही. that's the nature of God in you. म्हणून तो देवाचा स्वभाव आहे जो तुमच्यात But आहे. you're using it as a business. पण जर तुम्ही त्याला व्यापार म्हणून उपयोग करत आहे That's why we are not blessed. म्हणून आम्ही आशीर्वादित नाही. You know, now you need to change many things. आता तुम्ही खूप गोष्टी बदलले पाहिजे. Then when we're not blessed, आणि जेव्हा आम्ही आशीर्वादित होत क्या नाही, ये चर्च में जाके इतना किया, सेवा किया, चेयर डाला, फिर भी प्रभु ने आशीर्वाद नहीं किया. Some Christians say that. आणि काय ख्रिस्ती असं बोलत आहे, इतना सेवा किया ये चर्च में, बाद में देखो कैसा प्रॉब्लम आया. You know, I would like to clear many things. आणि मला अनेक गोष्टी स्पष्ट करायची इच्छा आहे. In general only I speak. पण सामान्यमध्येच मी बोलतो I clarify many things. आणि मी अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण करतो. As a child of God,
you're blessed. एक देवाच्या लेकरू म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात. Don't work to be blessed. आणि काम करू नका आशीर्वादित व्हायला. Amen. Amen. You're already blessed. तुम्ही आधीच आशीर्वादित आहात. Why you love to come to church? आणि तुम्हाला मंडलीत यायला का Why you आवडत? love to pray? तुम्हाला प्रार्थना करायला Why का you आवडत? love to give? तुम्हाला द्यायला का आवडत आहे? Why you love to read the Bible? तुम्हाला वचन वाचायला का आवडत Because आहे? the life of God in you, कारण देवाचे जीवन तुमच्यात आहे which is म्हणून. the nature of God in you. आणि जेव्हा तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे म्हणून. It is but natural आणि ही स्वाभाविकच आहे to do all these good हे things. सर्व चांगल्या गोष्टी करायला. And this is what profits you. आणि हीच गोष्टी तुम्हाला फायदेशीर That's आहे. what the Bible says. Godliness is profitable in all म्हणून things. शास्त्र म्हणत आहे सुभक्तीपणा सर्व गोष्टीमध्ये फायदेशीर Just आहे. living that godly, natural or supernatural life benefits, profits. म्हणून दैवी अलौकिक जीवन ईश्वरी जीवन जगणे तुम्हाला फायदेशीरच आहे. You're not giving. आणि तुम्ही I am giving. आणि प्रभु तुम- दिया है, देखो कभी आ रहा आशीर्वाद. ऐसा नहीं, गलत है वो. तुम दे रहा क्यों मालूम है? You have a giving nature like a father. आणि तुमच्याकडे आपल्या पितासारखा एक देणारा स्वभाव आहे म्हणून तुम्ही देत आहात. Amen. Amen. You're not giving. दिया प्रभु 10 folds मिलना चाहिए. ऐसे लोगों को मिलता ही नहीं. Because you're doing a business with God. कारण तुम्ही देवाबरोबर व्यापार करत See, it's आहात. your nature. आणि हा तुमचा स्वभावच Once आहे. upon a time, you've never thought of giving. आणि एका वेळेस तुम्ही कधीच देण्याचा Now विचार you're केला. giving. आता तुम्ही देत आहात. That's the fruit of the new nature आणि in हे you. नवीन स्वभावाचा परिणाम आहे जो तुमच्यात Don't आहे. make business out of it. आणि त्याच्यामधून व्यापार You करू know, नका. I want to tell you one thing. एक गोष्टी सांगायचं Which आहे Holy Spirit showed me. जो पवित्र आत्म्याने मला दाखवले. You know, money has the quality of greed. आणि पैसामध्ये लोभाचा एक गुण आहे. Hello, this is true. आणि हे खरं Let me आहे. teach you this. Money has the quality of greed. आणि पैसामध्ये लोभाचा एक गुण आहे. What does it mean? आणि त्याचा अर्थ काय आहे? The more money you'll have, आणि जितकं अधिक तुमच्याकडे the पैसा most it will make you stingy. आणि तितकंच अधिक तुम्ही चिकट होणार. But though you have more money जरी तुमच्याकडे अधिक and पैसा yet you give, तरी तुम्ही देत आहात. that means you're going against त्याचा अर्थ आहे की तुम्ही विरुद्ध जात आहे. that greed that money offers. आणि तुम्ही त्या लोभाच्या विरुद्ध जात आहे जो पैसा तुम्हाला देत आहे तुमच्या Amen. देण्याने. Hello? Amen. This is the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. And that is what you're breaking it. आणि ह्याच गोष्टीला तुम्ही तोडत And आहे. you're living a godly life. आणि तुम्ही एक दैवी जीवन And जगत that godliness is profitable. आणि तो सुभक्तीपणा फायदेशीर आहे. Amen. आमेन. Don't think rich people give. No. आणि असं विचार करू नका की श्रीमंत They have to लोकच go देतात. against that quality of greed that the money brings. आणि जे पैसा जो लोभाचा गुण घेऊन येत आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही गेलो पाहिजे. हाँ, उसमें ग्रीड क्वालिटी है. इसके लिए स्वर्ग में मनी नहीं है तो ग्रीड भी नहीं रहेगा. Isn't it? होय ना. That's why it's very difficult for people to give money. म्हणून लोकांना पैसा देणे खूप कठीण होतो. But if you want money, पण जर तुमच्याकडे पैसा there आहे is no prayer for it. मग त्याच्यासाठी काय प्रार्थना नाही. प्रार्थना नहीं. Because मेरे पास बहुत लोग आते हैं, पास्टर प्रार्थना करो, बहुत पैसा आ जाए. मैं बोला प्रार्थना से पैसा नहीं आता क्योंकि स्वर्ग में पैसा नहीं है. According to God, you must give and you receive. आणि देवानुसार तुम्ही दिले पाहिजे मगच तुम्हाला मिळेल. Actually, that's the nature you have of giving because Jesus' nature is a giving nature. आणि तुमच्यामध्ये तो देणारा स्वभाव आहे कारण येशूमध्ये देणारा स्वभाव होता. God's nature is a giving nature. आणि देवाचा स्वभाव देणारा स्वभाव आहे. John 3:16 says, God so loved the world that he gave. आणि योहान 3:16 म्हणत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी दिले. He gave the best. त्यांनी उत्तम दिले. Okay, let's come back to this topic now. आपण आपल्या विषयाकडे See, look at परत this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. So first we are born of man प्रथम आपला जन्म मनुष्यापासून Of our father, आपल्या आई to वडिलापासून be called the son of man. जेणेकरून आपल्याला मनुष्याचा पुत्र असं म्हटले गेले आहे. But now we must be born again पण आता आपला नवीन जन्म झाली to पाहिजे be a son of God. देवाचा पुत्र होण्यासाठी. Amen. आमेन. Only children of God go to heaven, फक्त देवाचे जे लेकरे आहेत ते फक्त स्वर्गात जात आहे. which means ज्याचा अर्थ आहे those who have the life of God in them ज्यांच्यामध्ये देवाचे जीवन आहे will go to heaven. ते स्वर्गात जाणार. In your natural life, you may be the best person. आणि तुमच्या मानवी जीवनामध्ये तुम्ही सर्वात उत्तम व्यक्ती You असेल will not go to heaven. तरी तुम्ही स्वर्गात Who जाणार wants नाही. to be the best person to go to hell? आणि कुणाला सर्वात उत्तम व्यक्ती बनून नरकात जायची इच्छा आहे? Hello? क्या फायदा? मैं बेस्ट बनता हूं. अच्छा ये ह्यूमन, तुम ह्यूमन लाइफ में कितना भी कोशिश करो तुम ह्यूमन लाइफ ही है.
डिवाइन लाइफ नहीं बन सकता. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? You do the best तुम्ही सर्वात उत्तम in करा your human life. तुमच्या मानवी जीवनामध्ये, You will still be a human only, तरी तुम्ही मानवच असेल, never divine. कधीच दैवी नसेल. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? So don't look at the world and say, oh, कितना काम करता, कितना अरे गरीब लोगों को देता. कितना भी गरीब लोगों को देना हो, कुछ भी देने दो, वो अच्छा रिलेशनशिप बढ़ा सकता है धरती पे, मगर स्वर्ग के साथ कुछ रिलेशनशिप नहीं है. Get this very clear. आणि हे गोष्टी स्पष्ट करून घ्या. People of the world may applaud you, आणि जगाचे लोक तुमची प्रशंसा करणार, appreciate you, तुमची कौतुक give करणार, you awards and rewards. तुम्हाला प्रतिफल देणार, पदक You'll देणार, have the best relationship, आणि तुमच्या- highest respect. तुमचा खूपच चांगला नातेसंबंध On this असेल, earth. तुम्हाला खूप महान आदर मिळेल ह्या पृथ्वीवर. But that doesn't qualify you to go to heaven. पण ही गोष्टी तुम्हाला पात्रवान बनवत नाही स्वर्गात जाण्यासाठी. Even Cornelius was a good man. कर्नेलिय देखील एक चांगला व्यक्ती होता, He even saw vision, आणि त्यांनी दृष्टांत देखील पाहिले, but he was not going to heaven. पण तो काय स्वर्गात जात नव्हता. So, I don't know whether Holy Spirit lead me to continue this next tomorrow. आणि पवित्र आत्मा मला चालवेल की नाही हा संदेश उद्या चालू I'm ठेवण्यासाठी, teaching a very important topic on God, man and Satan. कारण मी खूप महत्त्वाचा विषय देत आहे देवावर, मनुष्यावर आणि शैतानावर. And tomorrow I'm continuing with that third or fourth part. आणि उद्या मी तिसरा किंवा चौथा भाग चालू ठेवणार But आहे. this I can continue next week also. आणि हा जो संदेश आहे मी पुढच्या आठवडा देखील So चालू there are ठेवू two शकतो. parts we have seen. म्हणून दोन भाग आम्ही पाहिले आहे. You want to be blessed. आणि तुम्हाला आशीर्वादित You want to be व्हायचं, healed. तुम्हाला आरोग्य You want to मिळवायचं be पाहिजे, delivered. तुम्हाला सुटका पाहिजे. The first step is become born again. प्रथम पाऊल आहे की तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे. And then you enter salvation, that is the soteria in Greek, आणि which मग is the तुम्ही- blessing of those who are a child of God. मग तुम्ही तारणामध्ये प्रवेश करत आहे, जो हेलेनीमध्ये सोटेऱ्या म्हणत आहे, ज्याला म्हणत आहे की तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये प्रवेश केले आहे. उसमें healing है, blessing है, protection है, security है, सब त्याच्यामध्ये कुछ. आरोग्य आहे, आशीर्वाद आहे, संरक्षण आहे. क्रिश्चियन सिर्फ बॉर्न अगेन में ही रुका है, और तक वो जो सोटेरिया क्लब के अंदर गए भी नहीं, जिधर फैसिलिटीज है उधर गए नहीं. सपोज यू बिकम अ मेंबर ऑफ अ क्लब, समजा एक क्लबच्या तुम्ही सदस्य झाले you fill all the procedures आणि तुम्ही सर्व फॉर्म भरले and you become a member. आणि तुम्ही त्या क्लबाचे Now सदस्य, as a member, आता एक सदस्य you have the म्हणून membership card, तुमच्याकडे मेंबरशिपचे you कार्ड enter आहे, into the club, तुम्ही त्या क्लबमध्ये and प्रवेश करता. everything is free. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला मोफत आहे, You can enjoy. तुम्ही त्याच्यामध्ये आनंद करू शकत आहे. Amen. आमेन. That is different. आणि तो वेगळा आहे. Many have not entered to enjoy the blessings. अनेक लोक प्रवेश केला नाही आशीर्वादाचा आनंद घ्यायला. तुम अभी तक बॉर्न अगेन तक ही रुका है, अभी तक तुम एंट्री भी नहीं किया है साल्वेशन ब्लेसिंग्स का, बिकॉज तुमने सोचा बॉर्न अगेन और साल्वेशन एक ही है. नहीं है. साल्वेशन मीन्स ब्लेसिंग्स. तारण म्हणजे आशीर्वाद. यू गॉट द मेंबरशिप. आणि तुम्हाला सदस्याचे पद मिळाले. Now by faith you can enjoy healing, blessing, deliverance, everything is yours. आता विश्वासाने तुम्ही आरोग्य, आशीर्वाद, सुटका, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकत आहे. प्रत्येक गोष्टी तुमची आहे It is free. आणि ती मोफत आहे. Amen. Amen. It is free. आणि ती मोफत आहे. Did you understand today's message? आजचा संदेश तुम्हाला समजले का? Hello? Did you understand? तुम्हाला समजले का? Don't mix up both. आणि दोन्ही गोष्टीला मिश्रित करू और नका. बार बार बॉर्न अगेन मत करो, करते रहो. प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर प्रभु, प्रभु मेरे हृदय में आओ, मतलब अरे प्रभु आ गया और बार 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 आता रहेगा क्या? हो कितना बार बुलाएगा तुम उसको? He's come in you. आणि प्रभू आधीच तुमच्यामध्ये आला आहे. You have his life. तुमच्यामध्ये प्रभूच्या You're born जीवन, again. तुमच्या नवीन जन्म, You're a child of तुम्ही God. देवाचे लेकरू Now आहात. move from that place. आता त्या जागेतून तुम्ही पुढे जा. Now learn about salvation. आता तारणाविषयी तुम्ही अभ्यास करा How to be blessed. की कसं तुम्ही How to आशीर्वादित, be a blessing for others. तुम्ही इतरांसाठी कसं आशीर्वाद झाले पाहिजे. Amen. आमेन. People have lived in the born again and died in the born again. आणि लोक नवीन जन्मामध्ये जगले आणि नवीन जन्मामध्येच मरण प्रभु पावले. का बच्चा होने के बाद अधिकार सब मिलके कुछ नहीं किया, वैसा ही रह के मर गए हम लोग. जो प्रभु का जो सामर्थ्य था, सब कुछ था, उसका इस्तेमाल खुद के लिए भी नहीं किया, न दूसरे के लिए किया, कुछ नहीं किया हम लोगों ने. What a sad thing. आणि किती दुःखाची गोष्टी आहे. Okay, we'll learn more next time.
आपण पुढच्या वेळेस But अधिक did अभ्यास. you understand this? पण तुम्हाला इथपर्यंत समजले का? I'm trying my best to make you to understand this. आणि मी माझा उत्तम प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला Because we कळणार. have already entered into the new year आम्ही नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे from the 2020s. आणि 2020 वर्षापासून. And later on I'll reveal what God has plans for you. आणि नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की देवाची योजना तुमच्यासाठी काय आहे. It's already 1 year past. आणि 1 वर्ष तर निघून गेली आहे. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया. Now, I'll pray for online and later on I'll pray for you. आणि आता मी ऑनलाईनमध्ये जे लोक बघत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, नंतर तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. All those who are watching, आणि सर्व जे ऑनलाईन बघत आहे, don't let fear in. आणि भीतीला आत येऊ देऊ नका. Don't let worries in. आणि चिंताला आत येऊ देऊ नका. More than sickness, people have died of fear and anxiety. आणि आजारापेक्षा लोक भीतीने आणि चिंताने मरण पावले आहे. Which robs your body. जो तुमची शरीराची चोरी करतो, प्रतिरोधक शक्तीची चोरी करतो. Robs the immunity of your body. आणि तुमच्या शरीराची प्रतिरोधक शक्तीच्या चोरी करतो. Never disconnect yourself from the word. आणि वचनापासून स्वतःला विजोड करू नका. The Bible says we live by the word, by life. आणि शास्त्र म्हणतं आपण वचनाने जगत आहे, त्याच्या By the new जीवनाने life. नवीन जीवनाने जगत आहे. See that whichever church you go, be faithful. आणि बघा की कुठल्याही मंडळीत तुम्ही जात आहे तिथे तुम्ही विश्वासू राहा. You can do your own ministry. आणि तुम्ही तुमची स्वतःची सेविका करू But शकता. have a local church पण एक स्थानिक मंडळी ठेवा. under the full-time pastor. एक पूर्ण वेळेच्या पाळकाखाली And तुम्ही that is असले God's पाहिजे. plan. आणि ही देवाची योजना आहे. Never speak against the church. आणि मंडळीच्या विरुद्ध बोलू नका. Keep your soul clean. तुमच्या जीवाला शुद्ध ठेवा. Because many people come to me, कारण अनेक लोक माझ्याकडे येतात. much fear, खूप भीती आहे त्यांच्यामध्ये breathing trouble, आणि त्यांना त्रास आहे, श्वास problems. घेण्याची हृदयाच्या समस्या आहे. many problems on the skin, आणि त्यांच्या कातडीवर खूप समस्या आहे. many things. अनेक गोष्टी आहे. Let me pray for you. Father, thank you for all those who are watching and they have heard the word of God. पिता धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी जे बघत आहे आणि त्यांनी देवाचे वचन ऐकले आहे. They have received life. त्यांना जीवन मिळाले आहे. They must grow and live by this life, आणि त्यांनी ह्या जीवनामध्ये वाढले पाहिजे आणि जगले पाहिजे. which is an overcoming life. जो एक महाविजयी जीवन आहे. The moment they move this out of this life and start living the natural life, then there is a failure and defeat. आणि ज्या क्षणी ते ह्या जीवनातून बाहेर जात आहे आणि नैसर्गिक जीवनामध्ये जात आहे तेव्हा त्यांना अपयशी आहे आणि पराभूत आहे. Now some are asking me how we move out from the spiritual and come in the natural. आणि अनेक लोक मला प्रश्न विचारत आहे कसं ते आत्मिक जीवनातून निघून नैसर्गिक जीवनाकडे जात आहे. When your soul is contaminated, जेव्हा तुमचा जीव विटाळून जातो then you're living the natural life मग तुम्ही नैसर्गिक जीवन जगत आहात. because you're hiding the spiritual life. कारण तुम्ही तुमच्या आत्मिक प्रकाशाला लपवित आहात. This is the time to take care. आणि ही वेळ आहे काळजी Those घ्यायला. times are gone. आणि ते जुना काल निघून गेले आहे. I rebuke every fear, प्रत्येक भीतीला धमकवतो, any form, कुठल्याही रूपामध्ये. any trauma आणि कुठलाही सदमा or torments of fear, किंवा भीतीची जी पीडा आहे which is even robbing your sleep, आणि जो तुमची झोपेची देखील चोरी करत making आहे you feel uneasy. आणि तुम्हाला अस्वस्थ वाटायला लावत आहे. I rebuke that in Jesus' आणि name. ह्या सर्व गोष्टीला धमकवतो येशूच्या नावात. Be healed, बरे हो, be free, मोकळे हो, be delivered सुटकावा in Jesus' name. येशूच्या नावात. Any other problem you have in your body, आणि तुमच्या शरीरामध्ये इतर कुठलाही समस्या आहे I command the body parts, आणि मी शरीराच्या अवयवांना आज्ञा देतो I bring them आणि मी त्यांना in मोकळं line with करतो God's word. आणि मी त्यांना देवाच्या वचनाच्या ओळीत घेऊन In येतो Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Because you want your body to come in line with God's word. कारण तुमची इच्छा आहे की तुमच्या जे शरीर आहे देवाच्या वचनाच्या रांगेत आली पाहिजे. I bless you in Jesus' मी name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Say I receive it. बोला मी स्वीकार करतो. That's the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम आहे In Jesus' name. येशूच्या नावात.